वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जिव्हा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जिव्हा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्यला पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्यला पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. ओ ओ किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जिव्हा. किती आनंद हा. धावतो होतो वेगी, नाशाकडे निजरी. धावतो होतो वेगी, नाशाकडे निजरी. बोलावूनी माझाला, गाविले प्रेम करी. ओ ओ किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जिव्हा. किती आनंद हा. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग योहानकृत वर्तमान अध्याय 3, 15 ते 17 ही वचने. योहानकृत वर्तमान अध्याय 3, 15 ते 17 ही वचने. यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो मला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत. योहान 3 आणि 15 ते 17 वचन. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला 3 गोष्टी शिकवतं आणि 3 गोष्टीकडे आमचं ध्यान केंद्रित करतं. पहिली गोष्ट ही की परमेश्वर या जगाचा निर्माण करता आहे. तो परमेश्वर ज्याने ही सर्व सृष्टी निर्माण केली त्याची हस्तकृती आहे. परंतु ही हस्तकृती, ही सृष्टी पापाने ग्रस्त झाली आणि परमेश्वरापासून दूर झाली. तरीही पण परमेश्वर त्या हस्तकृतीला, त्या कृतीला तो सोडायला तयार नाही. आणि ज्यावेळेस सर्व काही जग पापमय झालं, मनुष्य हा देवाला शोधण्याऐवजी आपल्या जीवनामध्ये गुरफडलेला, आपल्या जीवनामध्ये त्रस्त झालेला आणि स्वतःच्या जीवनामध्ये तो त्रस्त होऊन आशा तो सोडू लागला. अशा समयी परमेश्वराने त्या मानवाला एकटं सोडून दिलं नाही. तो परमेश्वर मनुष्यावर तेवढाच प्रेम करतो जेवढा की तो सर्व सृष्टीत आणि सर्व
स्वर्गलोक सर्वांवर जेवढा प्रेम करतो, आणि म्हणून त्याने स्वतःच्या पुत्राला या जगावर पाठवलं. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की देवाचं वचन म्हणते की त्यांनी ती प्रीती दाखवली पुत्राला पाठवून, आणि त्या पुत्राचं जीवन त्याने मानवाच्या कल्याणाकरता दिलं. आणि ज्यावेळेस आता हे 2024 वर्षापूर्वी ह्या गोष्टी घडल्या, परंतु आज ते आमच्या जीवनामध्ये कसं लागू होते, जेव्हा मी आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यावेळेस विश्वास करतो आणि त्याला आपलं जीवन तारणारा म्हणून आम्ही स्वीकारून आपलं जीवन त्याला देतो, तर तो प्रभू माझं आणि तुमचं जीवन जो आहे तो बदलतो. इतकंच नाही तर आमच्या पापांची जी दशा आहे ती पण तो काढून घेतो. आमचं जीवन जे आहे पापातून बाहेर काढून आम्हाला शुद्धतेमध्ये आणतो, पवित्रतेत आणतो, निष्कलंकतेकडे वळवतो. आणि म्हणून त्याचं वचन सांगते का जेव्हा मी आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर आमचा नाश व्हावा नाही, तर आम्हाला जीवन मिळावं, याकरता प्रभू येशूला पाठवण्यात आलं. आम्ही तिसरी गोष्ट पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा उद्देश जो होता तो त्याचा न्यायनिवाडा करायसाठी पाठवण्यात आलेला नव्हता की चला पृथ्वी पापमय झालेली आहे आणि पृथ्वीचा नाश करायचा आहे, मग आम्ही असं करू. या हेतूने परमेश्वराने पुत्राला नाही पाठवलं, तर मानवाचं कल्याण व्हावं, त्याला जीवन मिळावं, त्याचे तारण व्हावे म्हणून त्याला ह्या पृथ्वीवर पाठवलं. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्याकडून जी वाट पाहत आहे ते म्हणजे आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला द्यावं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आमचं जीवन अर्पण करावं आणि सर्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हावे. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. धन्यवाद करतो प्रभू येशू ख्रिस्तासाठी, जो आमच्यासाठी या पृथ्वीवर अवतरला आणि त्यांनी आपलं जीवन आम्हाला दिलं जेणेकरून आमचं तारण व्हावं. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आम्हा सर्व कुटुंबाचं, आमच्या जीवनाचं प्रभू परमेश्वर पिता तारण कर. आणि परमेश्वर बाप्पा आम्हाला तुझ्या जवळ घेण्यात होय परमेश्वर बाप्पा सहाय्य कर. तुझ्या जवळ येण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे. आणि प्रभू सर्वांचं तू कल्याण कर. आज जितकी प्रार्थना ऐकत आहे त्यांच्यावर तुझी दया होऊ दे आणि त्यांचं जीवन आशीर्वादाने भर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. किती आनंद हा दिव्य आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो गणन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. तुझी वाणी ऐकण्या समय देशील का. तुझी वाणी ऐकण्या समय देशील का. हृदय टेकावया जीव अधीर झाला. ओ ओ किती आनंद हा दिव्य आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो गणन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा दिव्य आनंद हा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.